है कि राष्ट्र के हित में शिक्षा, शिक्षा के हित में शिक्षक और शिक्षक के हित में समाज, हे आमचं ब्रीद वाक्य आहे. हे घेऊन आम्ही काम करतो. दादा तुम्ही खूप चांगलं काम या इतके मला म्हणजे पर्सनली हे सगळे लोक मला ओळखणारे यांच्याशी मी बोलणार आहे. या लोकांनी इतक्या दुवा दिल्या दादा आपल्याला की काय सांगू. यांच्या फॅमिलीला सपोर्ट झालेला होता. तर हे काम तुम्ही केलं. एवढंच अजून फक्त सांगतो दादा की या सभागृहामध्ये आणखी काही समस्यावाले बसले आणि त्या सुटलेल्या समस्या फक्त तुम्हाला एक इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे. तो म्हणजे 31 डिसेंबर 2024 पर्यंत UGCनं राजपत्र काढलेलं आहे की त्या लोकांना त्यांचे प्लेसमेंट करण्यासाठी सूट दिली आहे. आणि आपल्या नेतृत्वात दादा 6 जून 2024ला पत्र निघालं आणि 15 जूनला तुमच्यासोबत आमची बैठक झाली. आपण त्यावेळेस सकारात्मक विषय इतक्या ताबडतोब केला की ताबडतोब हे इम्प्लिमेंट झालं पाहिजे कारण राजपत्र आलेलं आहे. परंतु काही कारणास्तव आता आम्हाला माहीत नाही, परंतु प्रशासनाची काय दिरंगाई झाली माहीत नाही. पण ते अजूनपर्यंत पत्र निघाले नाही दादा. तेवढं एक पत्र काढायचं आहे. दुसरा विषय दादा एक सांगतोय की 2016 ते 2019 या काळामध्ये जे लोक PhDची इन्क्रीमेंट त्यांना भेटत होते त्या लोकांना इन्क्रीमेंट बंद केले आहे दादा. 2016 ते 2019 विषय असा होता की UGCचं जे 7th पेसाठी आपलं रेग्युलेशन निघालं त्या रेग्युलेशनमध्ये असं म्हटलं आहे की टर्म्स कंडिशन वेगळ्या दिलेल्या आहे आणि 7th पे लागू करण्याची गोष्ट वेगळी दिली आहे. 7th पे लागू हा 1/1/16 पासून होईल आणि याच्यातल्या टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत त्या रेग्युलेशनमधल्या त्या मात्र 8 मार्च 2019 पासून लागू होईल असं स्पष्ट दिलेलं आहे. आणि तसं रेग्युलेशन महाराष्ट्र शासनाने ॲक्सेप्ट केलेलं आहे. परंतु काही त्याच्यात कुठलंही पत्र निघालं नाही महाराष्ट्राचं. परंतु जॉईंट डायरेक्टरच्या माध्यमातून आमच्या सगळ्या प्राध्यापकांचे दिलेले इन्क्रीमेंट वापस घेतले. दादा तो प्रश्न मार्गी लागला पाहिजे ही तुम्हाला विनंती आहे. तिसरा विषय दादा इथे बसलेल्या सभागृहामध्ये शासनाला तुम्ही लागू केले. शासकीय महाविद्यालयाला 2005 पूर्वीची जाहिरात ज्यांची आहे त्यांना तुम्ही ओल्ड पेन्शन योजना लागू केली आहे. परंतु आमचे जे खाजगी प्राध्यापक जे आहेत जे खाजगी महाविद्यालय आहेत त्यांना मात्र अजूनपर्यंत लागू झाले नाही दादा. त्यांनाही त्याच पद्धतीने लागू व्हावी कारण ते प्राध्यापक आहेत आम्ही प्राध्यापक आहेत. म्हणून 2005 पूर्वी जाहिरात असलेल्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे केली आहे दादा. तुमच्याकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. ही एक मागणी होती. नंतरचा विषय आमचा एक याच्यातला होता की आज जे MPhil धारकांना ज्यांचे नावं नाही आहे असे काही लोक आलेले आहेत आपल्याशी आता स्टेजवर बोलले पण आहेत. त्याच्या संदर्भात काय करता येईल तोही एक आपण विचार आपण केला पाहिजे. शासन आणि आपण महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं असं आहे की शासन प्रशासन आणि संघटन हे एकत्र काम दिलं आहे. म्हणून आज हा निकाल लागलेला आहे. ज्या पद्धतीचा नेटसेटचा प्रश्न आजही प्रलंबित ठेवलेला आहे कारण तेव्हा शासन आणि संघटन यांच्यामध्ये बिलकुल बनत नव्हतं आणि त्याच्यामुळं आजचा नेट सेटचा प्रश्न प्रलंबित झाला आहे. दादांकडे मी ते पण मागणी करतो की दादा तुम्ही म्हणाल तशा पद्धतीनं नेट सेट धारक तयार आहेत. हजारो नेट सेट धारक आम्हाला मेसेज करतात आहे की काही करा पण हा प्रश्न सोडवा. लोक रिटायर होत चालले दादा परंतु तो प्रश्न अजूनपर्यंत सुटला नाही आहे. आणि महाराष्ट्रात भारतामध्ये महाराष्ट्र असा आहे की ज्याच्यामध्ये नेट सेट जे पास झालेले आहेत नेट सेट पास झालेले आहेत त्यांचाही प्रॉब्लेम सुरू आहे. जे लोक PhD झालेले आहेत त्यांचाही प्रॉब्लेम सुरू आहे. जे लोक MPhil झाले आहेत त्यांचाही प्रॉब्लेम सुरू आहे. आणि ज्यांनी काहीच केलं नाही त्यांचाही प्रॉब्लेम सुरू आहे. दादा मी राष्ट्रीय सचिव म्हणून काम करतो जेव्हा महाराष्ट्र ऑल इंडियाला तेव्हा दादा विषय असा होते की जे त्यांची मिटिंगच मला घ्यावं लागते. राष्ट्रीय सचिव असल्यामुळे सगळ्या स्टेटची मिटिंग मी जेव्हा घेतो तेव्हा मला असं लक्षात येते की तिथे एकही प्रॉब्लेम नाही आहे आणि आपल्या इथे हा प्रॉब्लेम सगळ्यात चालू आहे महाराष्ट्रात. हे दुःखाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे दादा विकसित महाराष्ट्र आपण सुरुवात केली आहे. मला असं वाटतं की प्राध्यापक जर का याच्यातून सगळे मोकळे झाले या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून ज्याचा कुठेही जास्त अडथळा नाही आहे कुठलं फायनान्शियल बर्डन याच्यात जास्त नाही आहे अशा लोकांना जर का आपण दादा फ्री केलं तर NEP आणि हा विकसित महाराष्ट्र हे राबवण्यामध्ये या पद्धतीने 4 मिनिटं दिले होते. मी माझं 2 मिनिटात मी संपवतो. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.
मी खेडकरांना जर 4 मिनिटं दिली नसती तर ठिकठिकाणी प्राध्यापकांच्या कॉलनीमध्ये हेलिपॅड बांधावा अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. गमतीचा भाग सोडू, माझा आणि देवळांकरांचा तो मुद्दा उपस्थित होताना लगेच बोलणं होत होतं आणि फार कमी गोष्टी शिल्लक राहिल्या आहेत. त्यासाठी नियमितपणे आपण मुंबईत बसतो त्यावेळेला पेंडिंग विषयासाठी आपण नक्की प्रयत्न करू, कारण काही शिल्लकच ठेवायचं नाही. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ ABRSM यांच्या वतीने उच्च शिक्षा संवर्ग महाराष्ट्र प्रदेश व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी या दोघांनी मिळून विकसित महाराष्ट्र 2047 जाणीव आणि जागृती कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली. मला वाटते 3 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालायचा आहे. मध्ये जेवण आहे का नंतर जेवण आहे का? मध्ये जेवण निमेल जे निम्मे राहतील त्यांना काही कळणारच नाही काय झालं. एकबोट्याचं जेवण हेवी असतं. तर 3 वाजेपर्यंत वेगवेगळ्या पैलूंवर आपण चर्चा करणार आहोत. त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित शिक्षण क्षेत्रामध्ये एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांचं मानलं जातं असं प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रीय सचिव तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रांत शैक्षणिक महासंघ प्राध्यापक प्रदीप खेडकर, शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे महाराष्ट्राचे संचालक प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र देवळांकर. 2020ला ज्यावेळेला नवीन शैक्षणिक धोरणाची घोषणा या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केली, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची स्पष्टता आणि अंमलबजावणी यासाठी एक वर्किंग ग्रुप तयार झाला. त्याचे अध्यक्ष आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर, व्यासपीठावर उपस्थित पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर काळकर, सर्व मान्यवर. पुढे आज वेळेचा प्रश्न असा आहे की सगळं आटपत रात्रीच्या फ्लाईटने प्राचार्यांचं पूर्ण महाराष्ट्राचं अधिवेशन अमरावतीला आहे. तिथे मला जायचं आहे आणि त्या विमानाच्या वेळेपर्यंत करण्याची कामं खूपच आहेत. सकाळी मी 6 वाजता दिवस सुरू केला आणि त्यामुळे एखादं नाव राहिलं तर मला क्षमा करा. व्यासपीठावर सर्व मान्यवर, व्यासपीठाच्या समोर बसलेले माझे मित्र प्राध्यापक शेखर चंद्रात्रे, प्राध्यापक AP कुलकर्णी अशी खूप मंडळी समोर बसली आहेत. असे सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला प्रचंड उत्साहाने आणि प्रचंड मोठ्या संख्येने, कारण कधी संख्या असते पण ती डेड असते, उत्साह फारच दिसतो. MPचा प्रश्न मार्गी लागला, 93पासूनचा मार्गी लागला. ज्यावेळेला देवांकडे विचारलं की साधारणतः आता किती अमाऊंट फायनान्सकडे मागायचे, रफली 1000 कोटी मागावे लागते. तर म्हणजे प्रत्येकाला खूप येणार असते. त्यामुळे संख्याही आहे. 1000 कोटी लागतो. बजेट वाढलं पाहिजे हे मात्र महाराष्ट्र शासनाकडे आवश्यक गोष्टींसाठी पैसे आहेत. त्यामुळे अतिशय मोठ्या संख्येने आणि उत्साहाने आलेले वेगवेगळ्या कॉलेजमधले प्राध्यापक बंधू आणि भगिनी, सुरुवातीला आपल्या सगळ्यांना विनंती मला करायची आहे की या समाजाने राजकीय नेत्यांचं स्तोम फार वाढवलं, महत्त्व फार वाढवलं. निदान प्राध्यापकांनी, जे प्राध्यापक खूप उच्च विद्याविभूषित आहेत, त्याने तरी समाजामध्ये काही पांडे पाडले. शिक्षक राज्यकर्त्याच्या वाकून नमस्कार करतो आणि तोही इतका माजी कुलगुरू वगैरे मंत्री झाला तर ठीक आहे, पण त्याचं कर्तृत्व किंवा त्याचं विद्वत्ता तेवढं नसताना तुम्ही वाकणंही बरोबर नाही. जे करायला आपण निघालेलो की या समाजामध्ये 12,500 वर्षाचा भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे. पहिल्यांदा प्रभू श्रीराम होऊन गेले आणि मग नंतरच्या 5,000 वर्षामध्ये भगवान श्रीकृष्ण येऊन गेले. तर या सगळ्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी एस्टॅब्लिश झाल्या, प्रस्थापित झाल्या आणि ज्याचं महत्त्व कधी कमीच नाही झालं, नवरा आणि बायकोचे संबंध, ते तिथून आहेत ना स्टोऱ्या.
यांच्या सुराने एका घडलेल्या गोष्टी, राम आणि सीता. मग पुढे अगदी सगळ्या सामाजिक सुधारकांपर्यंत साधारणतः आपली संस्कृती संन्यासाला त्याला खूपच आध्यात्मिक साधना करायची असते म्हणून लग्न न करण्याची परवानगी देते. पण संन्यस्त किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा काही गाद्या ह्या कंपल्सरी विवाहित आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये जी गादी आहे त्याच्यावर आता जितेंद्रनाथ महाराज असले आणि मनोहरनाथ महाराज असले, त्या गादीवर विवाहित माणूस असतो. आणि त्यामुळे नवरा आणि बायको, नवरा बायको, मुलं, शिक्षक आणि शिष्य या सगळ्याच्या कन्सेप्ट ठरलेल्या आहेत. हां, शिष्याला नमस्कार करणं शिक्षकाने असं नवीन सुरू झालं असं आपल्या प्रस्थापित मान्यतांमध्ये नाही आहे. आणि त्यामुळे हे सगळं जरा थांबवलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि मग करता करता काय होतं, आम्हाला सवय लागते. कोणी नमस्कार नाही केलं तर आम्ही राहतो. शेखर नमस्कार करा नाही केला, हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे ज्याला ज्या कामासाठी निवडून दिलेलं आहे, कामाला तुम्ही काय निवडून दिलं आहे. बरं, आम्हाला कोणी नारळ घेऊन आलं नव्हतं की तुम्ही आमदार व्हा, मंत्री व्हा. म्हणजे माझ्या बाबतीतला अनुभव असं आहे की मी काहीच मागत नाही आणि मला पूर्वसंचितामुळे गिरणी कामगाराचा मुलगा असं मिळतं. पण साधारण मागेच लागावं, मला तिकीट द्या की हो, मला खातं द्यावं की हो, वगैरे वगैरे. आणि त्यामुळे मागे लागून आम्ही आलो, आम्ही काही तुमच्या उत्तर नाही घेतलं. मग आम्हाला काम करण्याच्याबद्दल एवढे सत्कार कशासाठी, हारांचे प्रकार, शालींचे प्रकार. म्हणजे मी गमतीने डॉक्टर एकबोटेंना आणि वहिनीला म्हणतो की तुमच्याकडे मी इतक्या वेळा कार्यक्रमाला येतो, त्यावेळेत मिळालेल्या शालींचं एक दुकान जरी मी सुरू केलं तर मला एक महिनाभरासाठी कोणाकडे पैसे मागावे लागणार नाही. पुणे विद्यापीठाने खूप युक्ती घेतली, तर शालीवर पुणे विद्यापीठाचं नाव छापलं. माझ्याकडे 30-32 झाले याच कामासाठी आम्हाला निवडून दिलेलं आहे, तर तुमचा अधिकार आहे. आणि त्यामुळे एखादी गोष्ट मार्गी लागली तर त्याच्याबद्दल इतका मोठा आनंद व्यक्त करणं बरोबर आहे. पण उभं राहून नावाचं जे नवीन सुरू झालेलं आहे ते तिकडं लगेच थांबून नये. काही कोणी कोणाला ओवेशन देण्याचं काही कारण नाही. मी ग्रामीण भागातला आहे, 2200 लोकसंख्या माझ्या गावची. तर खूप ग्रामीण उदाहरणांमध्ये बोलतो की माझी आई आजारी आहे आणि तिने समजा म्हटलं की अरे जरा पाय दाबून देतोस का, तर मी फोटोला पण नाही आलो आणि फोटो काढून पेपरला छापत. चंद्रकांत पाटील आईचे पाय दाबताना, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तसे माझं कर्तव्यच आहे. तिचे पाय दाबले तर फोटो कशाला काढावे. किंवा तिने थँक्स म्हणण्यासाठी थांबत पण नाही, थँक्स कशा म्हणजे करावे. जास्तीत जास्त तिने पाय दाबल्याबद्दल एक तिच्या डब्यामध्ये पेढा होता तो काढून दिला, इट्स ओके. म्हणजे मला असं वाटतं की कार्यक्रमाच्या सुद्धा प्राध्यापकांनी नव्याने काही परंपरा डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे. हां, कार्यक्रमाचं अँकरिंग करण्याने किती वेळ होतो. अँकरिंग करण्याचा जर कार्यक्रमाचा वेळ लिहून काढला तर एखाद्या प्रमुख व्यक्तीपेक्षा सुद्धा जास्त वेळ तो आधी स्तुती करतो, पण नंतर मांडले की नाही मुद्दे बघितले नाही, पण त्या मुद्द्यांवर बोलतो. मग मी मांडून बसलो म्हणतो मी हा मुद्दा कुठे मांडतो. मला बरं वाटतं की दीपप्रज्वलन करून ठेवलं. दीपप्रज्वलनात जाणारा वेळ बरं. आता सत्कार करायचा तर एक गुलाबाचं फुल मोकळा व्हा. शाली देणार, पुष्पगुच्छी देणार, नारळी देणार, पुस्तके देणार, भेटवस्तू देणार, नव्याने झाड पण देणार. मग एका माणसावर 2 मिनिटं गेली हो. त्यामुळे काहीतरी एक द्या आणि मोकळं करा. आणि म्हणून मग सुरुवातीलाच मला असं वाटतं की किमान ज्या शिक्षक प्राध्यापकांनी म्हणजे गुरूंनी समाजामध्ये काही पायंडे पाडले पाहिजे. आणि तोच मुद्दा माझा आहे, तो पटकन कव्हर करून मी माझं बोलणं संपवेन. तर ते पायंडे पाडतानाची सुरुवात ह्या अशा बारीक 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 विषयातून आहे. शिक्षणामध्ये संस्कार मिळत नाही याचं कारणच हे असं माझं मत आहे की संस्कार हा लेक्चरमधून मिळत नाही, भाषणामधून मिळत नाही, तो वागणुकीतून मिळतो. पुन्हा एकदा गमतीदार गोष्ट अर्ध्या मिनिटात सांगायची झाली तर एकदा एका गावामध्ये एका आईला आपल्या मुलाबद्दल खूप काळजी वाटायला की थोडं गुळ खा. म्हणून ती भरपूर जण मारायची, समजावायची, अरे गुळ नको, गुळाचे आजार होते, तुम्ही काय करायचं. गावामध्ये एक प्रवचनकार आले
मग त्या आईना कुठे सांगितलं की ह्या प्रवचनकारांकडे तुम्ही येऊन जा, साधारणतः ते जे सांगतात ते माणसं ऐकतात. बाई घेऊन गेली त्या प्रवचनकाराकडे. आणि प्रवचनकारांनी म्हणाले की महाराज एक पोरगं लय गोड खातं, तुम्ही जरा सांगा. तर आज नाही उद्या सांग. तर मला हो ते 24 तासाचा आणखीन गोड काढा, पटकन सांगा 24 तासाचा गोड खातं नाही. मग दुसऱ्या दिवशी आई गेली. मग दुसऱ्या दिवशी पण तो म्हणाले आज नाही उद्या आहे उद्या. कमाल आहे, पण आता पर्याय नाही. लोक म्हणतात की ह्यानी सांगितलं काय केलं. शेवटी चौथ्या दिवशी त्या प्रवचनकाराने मुलाला सांगितलं की अरे बाळा गूळ खाणं चांगलं नाही, पोटाचे आजार होते. दुसऱ्या दिवशी मुलाने गूळ खाणं बंद केलं. आता आईला प्रश्न पडला की जे व्हायला 1+1=2 मिनिटं लागली, त्यांनी 1 मिनिट सांगितलं आणि 1 मिनिटात ऐकलं, तर 4 दिवस का झाले. मग त्या 5व्या दिवशी आल्या आभार मानायला आणि म्हणाले की आभार तुमचे, पण 4 दिवस तुम्ही त्याला का नाही सांगितलं. 4 दिवसापूर्वी मीच गूळ खातो. 4 दिवसामध्ये गूळ खाणं पूर्ण बंद केलं. मग मला सांगण्याचा अधिकार निर्माण झाला. आणि मला असं वाटतं की त्या अधिकारामुळे त्या मुलाने बहुधा ऐकलं. बाकी काय माझं नाम कीर्तन चालू असतं, पण ते मला अधिकार निर्माण झाला. किंवा एकदा आई वडिलांनी ठरवलं की मुलगा प्रामाणिक झाला, म्हणून मग आईने त्याला एक वही दिली, बाबांनी त्याला एक पेन दिला. म्हटलं की 1000 वेळा लिहायस मी प्रामाणिकपणे वागेन, मी प्रामाणिकपणे वागेन, प्रामाणिकपणे 2000 वेळा लिहिला तरी तो प्रामाणिकपणे वागणार नाही. कारण वही बाबाने ऑफिसमधून आणलेली आहे आणि पेन आईने ऑफिसमधून आणलेली आहे. माहिती आहे हे पण चोरीच आणि हे पण चोरी कशाला प्रमाण ठेवा. आणि त्यामुळे 2047 मधला विकसित भारत, या देशातले रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतील, गल्ल्यातले होतील, व्हायलाच पाहिजे. या देशामध्ये प्रत्येक जिल्हा केंद्रामध्ये जगातल्या 40 देशांमध्ये जाण्याची विमान सुविधा निर्माण होईल. तर त्या विकसित भारतापेक्षा जास्त महत्वाचं विकसित भारत याची जग वाट पाहतोय. इथली माणसं खूप चांगली आहेत, ह्या माणसांकडे बघून जगलं पाहिजे अशी परंपरा ह्या देशाची होती. म्हणून त्यांचे फोटो बिटो लावतो आणि झालेत की नाही माहिती नाही, तरी श्रद्धेने त्यांचं मंदिर झाल्यानंतर गावागावात साखर वाटतं आणि काँग्रेसवाले पण वाटतं, BJP वाटतं, सगळे म्हणजे पक्ष बाजूला. रामाचं मंदिर झालं तर मग गुळ वाटलंच पाहिजे. का तर त्याने एक आदर्श व्यवहार या समाजामध्ये एस्टॅब्लिश केला. मला असं वाटतं की लॅबोरेटरी होणं, मुलींची हॉस्टेल होणं, मुलींची विमा होणं, हे सगळी साधनं आहेत. साध्य जे आहे ते 2047ला हा देश संपूर्ण जगाचं गुरुस्थानी जाईल. जो गुरुस्थानी यासाठी थोडं कॉलेजमध्ये त्याला सपोर्टिंग आहे. प्राध्यापकांचं ट्रेनिंग, प्राध्यापकांच्या मागण्या, सिलेबसमध्ये सुधारणा, ज्याचा उल्लेख यांनी केला की अकॅडमिक काउन्सिलमध्ये 2-2 दिवस कसं दळणदळत बसता, पटकन निर्णय करा, नवीन अभ्यास करा. दॅट इज अ साधनं. मेन मोटो आहे तो ह्या देशामध्ये एक प्रामाणिक, देशावर प्रेम करणारा आणि पूर्ण जगावर प्रेम करणारा, झाडांवर प्रेम करणारा, प्राण्यांवर प्रेम करणारा. तर ज्ञानेश्वर महाराजांपासून तेच सांगत आले ना, वृक्षवल्ली आमास वगैरे. ते बोमलायला कॉलेजमध्ये काहीच नाही. आणि आमचा विद्यार्थी या इलेक्ट्रॉनिकमध्ये डिस्टिंक्शन पास झालं, त्याला एकदम 1 कोटीचं पॅकेज मिळालं. तर मला कळत नाही की 1 कोटीचं पॅकेज मिळाल्यानंतर त्याला वेगळ्या प्रकारचा तांदूळ लागतो का जगण्यासाठी? तोच लागतो. जास्तीत जास्त 34 रुपये किलोचा मी वापरत असेल, 100 रुपये किलो. पण अजून असं काही झालं नाही की ज्याला जास्त पगार मिळतो त्याला सोन्याचे तांदळाचे कण लागतात. कारण त्याला तर पगार जास्त मिळाला तर त्याला सोन्याचे घेता येते, तर सोन्याच्या घेतात. असं काही झालं नाही. ह्या देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस, आज अदानी श्रीमंत की अंबानी श्रीमंत याचं चालू आहे, पण एक काळ एक मत होतं की अंबानी श्रीमंत. ते धीरूभाई अंबानी श्रीमंत जाताना थोडे पैसे घेऊन गेले बरोबर वरती, असं काही कुठे लिहिलेलं नाही. पण त्यांनी बरंच काय काय केलं ना, गाड्या निर्माण केल्या, विमानं निर्माण केली. एक विमान काय त्यांना असं निर्माण करता आलं नाही. त्याच्यात थोडे पैसे घेऊन जाऊ, तिकडे 4 मित्र भेटले तर भजी द्यायला बरे पैसे. किंबहुना मृत्यूनंतर हिंदू संकल्पनेप्रमाणे दोरा सुद्धा अंगावर ठेवायचा नसतो.
आमच्या ग्रामीण भागामध्ये करदोडा म्हणतात, तुम्ही काय म्हणता माहिती करदोडा. करदोडा सुद्धा तोडायचं असतं. प्रत्येक गावामध्ये मृत्यूनंतर विधी करणारे ग्रुप तयार असतो. त्याला बांबू कसे बांधायचे, मडकं कसं बांधायचं नीट व्हायचं. तो ओळखतो, अरे अरे करदोडा राहिला, पण तो त्यातला तज्ञ असतो. म्हणजे करदोडा सुद्धा अंगावर राहून अग्नी दिलं तर त्याला मुक्ती मिळते असं म्हणतात. म्हणजे कमाल आहे की ज्याने कपड्याचे उद्योग केले, स्टीलचे उद्योग केले, जाताना मात्र परमेश्वराने जसा पाठवला. किंवा मागच्या जन्मी मी चांगलं काम केलं म्हणून मला जन्माला येताना भुजरी कपडे घालून जन्माला गेला. सगळ्यांना समान. मुकेश अंबानी पण तसे जन्माला आले आणि आमच्या धारावीच्या झोपडपट्टीला तसा जन्माला आला. त्यामुळे मला असं वाटतं की याच्या मुळाशी जाऊ तरी एक नवीन शैक्षणिक धोरण 2029-36 म्हणतो मी, पण जरा गाभा समजून घ्या असं मला वाटतं. आणि तो गाभा शिक्षणातून, प्राध्यापकांच्या शिकवण्यातून, सिलॅबसमधून, परीक्षा पद्धतीतून सगळ्यातून गायब होत चाल. आणि 1 कोटीचं पॅकेज करायचं काय बघा, 1 कोटीवाला तेच खातो आणि 10,000वाला तेच खातो. त्याला गेल्यानंतरही लोक आठवण काढतात आणि मल्टिपल होत चाललाय समाज. दुनिया आता हळूहळू ही कुटुंब पद्धती स्वीकारायला लागली. दुनिया अस्वस्थ आहे, पोरं आमचे लग्न का करत नाही. दुनिया अस्वस्थ आहे की आमची पोरांना पोरं होऊ का देते. जर्मनी आणि जपानमध्ये 4-4 लाख लोक आपल्याला मागे, त्याला का